तर हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जय शिवराम मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता रानात आलोय. पुढचं आपलं गाडीचं मार्गाड काढलंय आणि आता रानात आलोय भुईमुगाचं शेंगा बघायला कशा झाल्यात, मोठ्या झाल्यात का काय, वातावरण का त्याला कोंब फुटल्यात, तर ते आता बघायला आलोय. तर आपल्याला जायचं तिकडे भुईमुगाचं शेंगा बघायला. तर आता इथं नारळ पण बघतो पडल्यात का. तर चला तुम्ही आता ब्लॉग माझा कंटिन्यू बघा. आपण जाऊयाच भुईमुगाच्या शेंगा का उपटायला. तर चला. तर मित्रांनो मी आता डिगीत चप्पल ठेवतो आणि मग जातो रानात, कारण चपल्या जर वाढल्या तर मग वाईट परिस्थिती होईल बेकार. मी पिशवी घेतो शेंगा तोडायला, चप्पल ठेवतो डिगीत. हो पडलं, ठेवतो चपल्या. चावी कुठं पडली? टायराची इथं. चला गाडी बिडी लॉक केली आता, तरी पिशवी घेऊ. चला आता. ये बड़ी अच्छी बात कही आप. तो ब्लॉग आता बघा तुम्ही. बघू शकता मित्रांनो, पावसामुळं माती किती झाली ती, पाय पण माझ्या पायाला चिकूल लागते काय. तर चला आता जाऊया. 2 hours later. मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता वावरात आलोय. भुईमुग उपटून बघतो जरा त्याला शेंगा आहेत का. पिशवी ठेवतो इथं. तर चला आता भुईमुग उपटतो. व्हायच 1-2 ढाळं. अडचण पण खूप आहे, भीती पण लय वाटते. मरना तेरे को डर नहीं लगता? बघू शकता की तुम्ही, एका ढाळ्याचे शेंगा लय नाही आहेत, पण हाय बऱ्यापैकी. 2-3 ढाळं घेऊ काढून बघायसाठी. तुम्ही बघू शकता की आता ह्या शेंगा आहेत एका ढाळ्याला. भरपूर आहेत तशा, पण मनासारख्या नाहीत. बघू शकता तुम्ही शेंगा. असंच एवढं क्षेत्र आपलं भुईमुगाचं. तर आता या शेंगा तोडू आपण आणि पिशवीत ठेवू. तर चला 1, 2 आणि 3 भुईमुग. समझ रहे हो ना? ती चिखलामुळे सगळं हात खराब झालं मित्रांनो. तुम्ही बघू शकता भुईमुगाच्या शेंगाचे खाली चिखल लागला त्यामुळं. तर चला आता आपण कांद्याकडे जाऊया. कांदे बघू कसं काय नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही कांद्याचं आपलं वाप आहेत, 4 वाप आहेत. तर ते इकडं गवतं काय उपटले नाही, बेनलं नाही, त्यामुळे इकडं काय एवढं दिसना कांदा. तर इकडं पुढं बेनलं. तरी तुम्ही आता कांदा वाल्यामुळं उपटाय पण येणार, अवघडी तुटतंय. काही एवढं मोठं नाही झालं मग कांदा म्हणण्यासारखं. तर दुसऱ्या वाप्यात हे काय तुटतंयच. बघू शकता की एवढं कांदे चिकार झाली दाखवाया घरी. तर चला आता आपण जाऊया नारळापाशी. तर मित्रांनो देव कृपा करू की पाऊस जाऊ दे, म्हणजे भुईमुग आपल्याला लवकरात लवकर उपटून जे हार्वेस्टिंग करायची. तर चला आता आपण आलोय. आता इथं पिशवी ठेवली तिथं आणि भुईमुगाची पॅन्ट घेऊन नारळापाशी जाऊया. तर चला. कशी ठेवले भुईमुग आणि कांदा. तर आता नारळ पडल्यात का बघूया. तर चला. इथं तर काय दिसना. तर मित्रांनो इथं असा एक नारळ पडलाय, सुकलेला वाळाला नारळ आहे. ह्यात पाणी आहे, पण अजून तसं वरती नारळ आहेत. पडलेला गाभला. आता बघू शकता इकडे केळी पण आहेत, ऊस आहे आपला. चला आता नारळ ठेवू इथं. जरा आंब्याकडून फेरफटका मारून जरा
मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता भुईमुगाच्या शेंगाचं काढतोय शेंगा. तर ही पावसाळ्याच्या वातावरणातलं एक कठीण काम आहे बाबा, शेंगा काढायचं म्हणल्यावर तोडून. तर तुम्ही बघू शकता या आपल्या शेंगा, आपला हात लयच खराब होते. तोडून ह्या कॅरी बॅगमध्ये टाकायचं, घरी जाऊन धुवायचं. बघू शकता तुम्ही बघू शकता की आता आपल्या 3 डाळ्यात एवढ्या शेंगा सापडल्यात आणि हात बघायला लई खराब झाला आहे. तर नारळ बॉटली पाणी आणले, आता हात धुवून घेतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता रेनकोट काढून तिथं ठेवले आणि पिशवी पण तिथंच ठेवली. तर त्या रेनकोटमध्ये फार झोप काढते त्यामुळे मी काढून ठेवला. तुम्ही आता मागं बघू शकता की ऊस आहे आपला. तर गावात आता फार झाले, तर आता ह्या गावात औषध मारलं पाहिजे आता, कारण तिकडच्या ऊसात आपण गावात मारलंय ती सगळं गावात जळले आता. तर चला तुम्हाला आता आंब्यापाशी जाऊ आपण, आंब पडल्यात का बघू पावसाच्या आणि वाऱ्याच्या ह्यानं. तर चला, हे ऊस तुम्ही बघू शकता. 1 hour later. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक आंबा पडलाय, मातीनं भरला आज. नंतर इथे एक आंबा पडलाय, 2 अशी ठिकठिकाणी आंबे पडल्यात. ठीक आहे, वाऱ्यामुळं ह्याच्यामुळं पडत तिथं. तर चला आपण ही सगळं गोळा करूया आंब आणि घरी नेऊया. तर चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता एवढं आंबे सापडल्यात आपल्याला. तर आता आंब्याच्या झाडावर तरी आंबा आहेत, ती बघा तुम्ही तिथं बघू शकता. पुढं 2 आंबे आहेत, इकडे एक आहे, तर इथं एक आहे, तिकडं वरती 2-3 आहेत. तर तरी आंब्याची हार्वेस्टिंग राहिली आहे. आता चला ही एवढं आंबे घरी जाऊ घेऊन. तर पाऊस थांबला की आपण मग आंब्याला परत चालू करू हार्वेस्टिंग, आंबे काढायला. तर चला घरी जाऊया आता. मित्रांनो आपण आता आंब्याचं आणि नारळ, नंतर कांदा आणि भुईमुगाच्या शेंगा गाडीला अडकून ठेवलं तर पिशवीत. तर आता ही रेनकोट परत घालतो, कारण ही गाडीचं पुढचं टायरचं मरगाड उघडलं आहे ना, त्यामुळे सगळं शितुडा अंगावर येतात. तर मित्रांनो आता मी रेनकोट घालतो आणि आपण तिकडच्या ऊसाच्या वावरात जाऊया आणि तिथं बघूया की गावात जळले का नाही, आणि जाऊया चला आता. तर मित्रांनो आपलं आता चौक चालू करायचं राहिला. चला आता आपण जाऊ पर्यंत आलोय. तुम्ही बघू शकता की आपल्या वावराच्या बाहेर कसा रस्ता झाला आहे. तर चला, तर तुम्ही बघू शकता पाण्यातनं घातली गाडी, सगळ्या टायरात चिकून निघेल बघा. तुम्ही बघू शकता की वावराच्या बाहेर ही आपलं वावर आहे. चिखल कसला झाला आहे, ती असल्या चिखलात यावं लागतं वावरात शेतकऱ्याच्या पोरांना. बघू शकता कसला चिखल झाला आहे बेकार, त्यामुळे पुढचं टायराचं मरगाड काढले. बघू शकता की आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता मी चांगल्या रस्त्याला आलोय. तर माझी पूर्णपणेच ऑफरोडिंग झाल्यागत झाली. तर चला आता आपण तर मित्रांनो आता बघूया जांभळाच्या झाडाला जांभळं आलेत का. तर चला जाऊया ऊसाच्या वावराकडं.
ह्यो रस्ता आहे तिकडे जायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता नांगीच्या रस्त्याला आलोय. तर इकडं पण तसाच रस्ता आहे. तुम्ही बघू शकता की आता इकडं पुढं जांभळं झाड आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण नांगीच्या वावरात आलोय. तर आपलं सगळं गावात जळलंय ऊसातलं, काँग्रेस बिंग्रेस म्हणा, शिपरूड विपरूड म्हणा. तर चला आता घरं जाऊया. जाता जाता ते जांभळाच्या झाडापाशी बघूया जांभळं पडलेत का. तुम्ही बघू शकता की मी आता जांभळाच्या झाडाखाली आलोय. तर आपली गाडी इथं लावली आणि ही जांभळाचं झाड. तर वाऱ्यामुळं पावसामुळं तर काय जांभळं नाही येतच, सगळी जळून खराब झाल्यात. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय.